आज आपण परफेक्ट विकतच्या सारखी चिकन दम बिर्याणी करत आहोत आणि ही बिर्याणी करत असताना परफेक्ट रेस्टॉरंटची पद्धत या ठिकाणी यूज केलेली आहे आणि यामधील जी तांदळाची शीतं आहेत ना ती तुम्ही पाहू शकता। परफेक्ट अशी सगटच राहिलेली आहे आणि बिर्याणीला रंग छान आलेला आहे, वास देखील खूप छान होत आहे। त्याचबरोबर ही बिर्याणी करत असताना चिकन मॅग्नेट करताना ते कशा पद्धतीने करावं, त्याचबरोबर अशा पद्धतीने छान मोकळी अशी ही बिर्याणी परफेक्ट व्हावी यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आपण सांगणार आहोत। त्याचबरोबर ही बिर्याणी करत असताना आपण कोणत्याही फूड कलरचा वापर न करता नॅचरली या बिर्याणीला छान असा रंग आणलेला आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील पौष्टिकतेचा विचार करून केलेली आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला जर नॉनव्हेज खूप जास्त आवडत असेल तर या रेसिपीला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला वरील व्हिडिओप्रमाणे सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलने अगदी पाऊण किलोच्या दरम्यान ही चिकन दम बिर्याणी तयार करत आहोत आणि ही बिर्याणी करत असतानाच्या सर्व टिप्स आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही बिर्याणी करत आहोत। त्यासाठी पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे। मॅग्नेट करण्यासाठी या ठिकाणी काही खडे मसाले टाकत आहोत। सुरुवातीला तमालपत्र, हिरवी विलायची, काळी मिरे टाकलेली आहे, त्यानंतर दालचिनी टाकलेली आहे, त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर स्लाइस केलेल्या 2 हिरव्या मिरच्या। आता या ठिकाणी मध्यम तिखट आपण ही बिर्याणी करत आहोत त्यानुसार आपण सर्व खडे मसाले वापरलेले आहे। त्यानंतर 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, त्यानंतर लाल मिर्च पावडर। ही जी लाल मिर्च पावडर आहे ना ती बेडगी लाल मिर्च पावडर आहे, त्यामुळे आपल्या बिर्याणीला नॅचरली पद्धतीने रंग छान येणार आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर धना पावडर तुम्ही या स्टेजला देखील टाकू शकता किंवा चिकन शिजवत असताना देखील टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी कविताच किचनचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे। त्याचबरोबर कविताच किचनचा जर कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देणारच आहे। त्यानंतर 1 वाटीला थोडंसं कमी अर्धी ते पाऊण वाटी एवढं दही घेतलेलं आहे। छान असं सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करणार आहोत। आता या ठिकाणी पुदिना मला अवेलेबल झाला नाही, जर तुमच्याकडे पुदिना जर असेल तर नक्कीच यामध्ये पुदिन्याची पानं देखील ॲड करा। त्याचबरोबर साजूक तूप आपण या स्टेजला न टाकता नंतर टाकणार आहोत। आता यावर झाकण ठेवून हे चिकन आपण 4 ते 5 तासासाठी छान असं मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि यामध्ये मी साधारणतः 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे, ते टाकत असताना व्हिडिओ स्किप झाली होती। नंतर पाऊण किलो चिकनसाठी आपण पाऊण किलोच तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर पाणी खूप जास्त क्वांटिटीमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले या ठिकाणी यूज केलेले आहे। आता हा भात शिजवत असताना खडे मसाले कोणते घ्यायचे हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे। त्यानंतर लहान आकाराचा चमचा होता त्यामुळे 2.5 चमचे या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे। पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे, मीठ त्यामधील विरघळेपर्यंत व्यवस्थित असं हे पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आलेली होती, त्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी केलेला होता। त्यामध्ये हा स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेला जो तांदूळ होता तो तांदूळ आपण यामध्ये टाकलेला आहे आणि हा तांदूळ आपल्याला 90% शिजवून घ्यायचा आहे। पूर्णपणे 100% शिजवायचा नाही किंवा खूप जास्त कच्चाही ठेवायचा नाही, 90% आपल्याला हा तांदूळ या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि राहिलेला 10% तांदूळ आपल्याला चिकनमध्ये शिजवायचा आहे। हे पहा, आता साधारणतः 7 ते 8 मिनिटं आपल्याला हा तांदूळ शिजण्यासाठी लागणार आहे। 7 ते 8 मिनिटं झालेले आहे, तांदूळ जास्त हलवायचा नाही। हे पहा, अशा पद्धतीने 7 ते 8 मिनिटानंतर तांदूळ आपला परफेक्ट असा शिजवून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता परफेक्ट तांदळाची जी शीतं आहे ती व्यवस्थित अशी राहिलेली आहे आणि हाताने जेव्हा आपण हा तांदूळ दाबून पाहतो त्यावेळेस हलकासा कच्चा राहतो आणि 90% शिजलेला आहे। या स्टेजला आपण हा तांदूळ पाण्यातून उपसून घेणार आहोत, त्यामध्ये सर्व पाणी काढून टाकायचं आणि मोठ्या अशा परातीमध्ये छान असा हा तांदूळ पसरवून ठेवायचा आणि पूर्णपणे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे।
या ठिकाणी चिकन आपलं मॅग्नेट करण्यासाठी ठेवून 2 तास झालेले आहे. 2 तासानंतर आपण लगेचच हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि 1 तास हा पूर्णपणे थंड करणार आहोत. तोपर्यंत चिकन आणखीन 1 तासासाठी मॅग्नेट होईल. म्हणजे 3 तासासाठी आपण चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आपल्याला चिकन मॅग्नेट करत असताना त्यामध्ये जो तळलेला कांदा असतो तो देखील टाकायचा आहे, परंतु तो अगोदर मी तळून ठेवलेला नव्हता, तो आता तळून ठेवणार आहे. चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवून 3 तास झालेले आहे. आता हा तळलेला जो कांदा आहे, साधारणतः अर्धा किलो कांदा मी स्लाइस करून कट करून घेतलेला होता, तो पुन्हा चिकनमध्ये टाकलेला आहे आणि पूर्ण टाकलेलं नाही, 1 वाटी साधारणतः अर्धी वाटी एवढं टाकलेलं आहे. आणि पुन्हा चिकनवर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी चिकन ठेवलं. पुन्हा अर्ध्या तासानंतर ते गॅसवर मंद आचेवर हे चिकन ठेवलेलं होतं. त्यानंतर हे पहा, कांदा छान परफेक्ट अशाच पद्धतीचा कुरकुरीत केलेला असायला हवा. त्यानंतर चिकन आपण 60 ते 70% या ठिकाणी शिजवून घेतलेलं आहे. जेव्हा आपण चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यावेळेपासून ते आपण 4 तासासाठी जवळजवळ हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यानंतर आपण या चिकनमध्ये साजूक तूप अर्धी वाटी एवढं टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे हे साजूक तुपाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता. हे पहा, अर्धी वाटी साजूक तूप टाकल्यानंतर आपण यामध्ये कोणतंही पाणी वगैरे टाकणार नाही आणि चिकनमध्ये जो वाफेवर छानसा स्टॉक तयार होतो त्या स्टॉकवरच आपल्याला राहिलेला 10% तांदूळ शिजवून घ्यायचा. आता यामध्ये तूप छान असा मिक्स करून घ्यायचा आणि राहिलेलं 20 ते 30% चिकन आपलं शिजवायचं राहिलेलं आहे ते शिजवून घेणार आहोत. म्हणजे एकूणच काय तर आपल्याला 60% चिकन या ठिकाणी शिजवून घ्यायचं आहे आणि राहिलेलं 30 ते 40% चिकन हे आपल्याला भातावर शिजवायचं आहे, भातामध्ये शिजवायचं आहे. हे पहा, आता यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवू आणि असंच पद्धतीने 7 ते 8 मिनिटासाठी हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत. आता चिकन जर तुम्ही जास्त वेळासाठी मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं तर तुमचं चिकन शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. त्याचबरोबर चिकन जर तुम्ही कमी वेळासाठी मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं तर चिकन शिजण्यासाठी जास्तही वेळ लागू शकतो. आता यामध्ये आपण धना पावडर टाकलेला आहे, साधारणतः 1.5 चमचे एवढी धना पावडर टाकली. पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि ताटावर अगदी थोडंसं 1 कपभर पाणी ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी. ते गरम पाणी देखील आपण नंतर यामध्ये टाकणार आहोत. साधारणतः 15 मिनिटासाठी आपण हे चिकन असंच ठेवलेलं होतं आणि 15 मिनिटामध्ये आपलं चिकन व्यवस्थित असं शिजवून तयार झालेलं आहे. साधारणतः 60 ते 70% चिकन शिजवून तयार झालेलं आहे. त्यामधील जो स्टॉक होता तो देखील थोडाफार शिल्लक राहिलेला आहे आणि जे वरती आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये टाकणार आहोत. ते पाणी टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. त्यानंतर जो कांदा घेतलेला आहे तो कांदा टाकायचा, अगदी थोड्याशा केशरच्या काड्या, त्याचबरोबर जर पुदिना असेल तर पुदिन्याची पानं टाकायची. अशा पद्धतीने 3 लेयर आपल्याला द्यायचे आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला केशरचे ज्या काड्या असतात त्या देखील टाकायच्या. त्याचबरोबर आपण साजूक तूप देखील टाकणार आहोत आणि भात तुम्ही पाहू शकता छान असा शिजवून थंड झालेला आहे. अशा पद्धतीचा थंड आणि मोकळा असा भात असायला हवा. भाताची शीतं अजिबातही तुटलेली नाही. त्यानंतर या पातेल्याखाली आपण तवा ठेवलेला आहे, तव्यावर हे पातेलं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचे 3 लेयर देऊन आपण हा भात अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत आणि पूर्णपणे मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून आपलं चिकन हे तळाला करपणार देखील नाही आणि व्यवस्थित असं जो चिकनचा जो स्मेल आहे तो छान असा या पूर्णपणे भातामध्ये उतरेल आणि बिर्याणी आपली परफेक्ट चवीची या ठिकाणी तयार होईल. हे पहा, अशा पद्धतीने 3 लेयर देणार आहे आणि सर्वात वरच्या लेयरला मी साजूक तूप खूप जास्त टाकणार आहे. त्याचबरोबर केशर भिजत घातलेलं जे पाणी आहे ते देखील टाकणार आहे. त्यामुळे परफेक्ट असा रंग, आपल्या विकतचा सारखा रंग या बिर्याणीला येतो. हे पहा, 3ही लेयर आपल्या देऊन तयार झालेली आहे. आता 20 मिनिटं यावर झाकण ठेवणार आहे आणि असंच हे झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी तव्यावर ही बिर्याणी ठेवत आहे. गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण अर्ध्या तासानंतर पाहूया आपली बिर्याणी कशा पद्धतीची तयार झाली ते. अर्धा तास झालेला आहे, बिर्याणी तयार झालेली आहे. आपण ती पातेलं काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी वाफ यामध्ये दाबून राहिलेली होती. परफेक्ट बिर्याणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. आता गरमागरम आपण ही बिर्याणी ताटामध्ये सर्व करत आहोत.
रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर नॉनव्हेज खूप जास्त आवडत असेल तशाच पद्धतीच्या खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस दुपारी 12 वाजता येणारे भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. त्याचबरोबर नॉनव्हेजमधील तुमच्या सर्वात आवडती रेसिपी कोणती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून ती रेसिपी देखील मी लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर कविताच किचनचा जर कांदा लसूण मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला विकत घेऊ शकता. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.